जय महाराष्ट्र मित्रांनो, परमनंट सरकारी जॉबच्या शोधात असाल तर भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्यातर्फे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, जी की एक मिनीरत्न कंपनी आहे, यांच्यातर्फे जॉब अपडेट आलाय, फॉर्म भरणं सुरू झालंय. खासियत याची अशी आहे की तुम्ही फ्रेशर्स आहात, अप्लाय करू शकताय, एक्सपिरियन्स आहात तरी अप्लाय करू शकताय. आजचे व्हिडिओ तेच आपण बघणार आहोत. कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचं शिक्षण काय झालं आहे, म्हणजे इंजिनिअरिंग झालंय, डिप्लोमा झालाय, ITI झालंय किंवा प्लेन ग्रॅज्युएशन झालंय किंवा टायपिंग झालंय, जे पण झालं असेल नक्की कमेंट करा. त्यावर मी पुढचा व्हिडिओ नक्कीच बनवेल. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, जी की भारत सरकार अंतर्गत येते, मिनी रत्न कंपनी आहे, यांच्यातर्फे भरती निघाली आहे. तुम्ही ते वाचू शकताय. भरपूर साऱ्या ऍडव्हर्टिजमेंट आलेल्या आहे. पण आज सध्या ज्या ऍडव्हर्टिजमेंट नोटिफिकेशन बद्दल आपण बघणार आहोत ते तुम्ही ते बघू शकताय. ही नोटिफिकेशन असणार आहे आणि फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालेलं आहे. ते बघा, भरपूर साऱ्या पोस्ट तुम्हाला बघायला मिळतील. आणि अप्लाय करायचं असेल तर यांच्याच वेबसाईटवरून इथे बघा दिले रजिस्ट्रेशन लिंक, यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतोय. ओके, जसं की बघा ही यांची वेबसाईट आहे. यावर महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहे. 24 जुलैपासून अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. 6 ऑगस्टपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. मोजकेच दिवस आहे. तुम्हाला अप्लाय करताना किंवा कुठेही काय अडचण आली तर यांचा हेल्प डेस्क नंबर दिलाय, यावर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकताय, मेल करू शकताय. ओके, इथे ॲडव्हर्टिजमेंट दिलेली आहे आणि अप्लाय करायची इथे लिंक पण दिली. म्हणजे नवीन असाल तर रजिस्टर करा किंवा ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुम्हाला इथे अप्लाय करायचं. ओके, जसं की बघा ऑलरेडी अकाउंट असेल तर इथे युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करा किंवा नवीन असाल तर इथे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. इथे बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय ॲडव्हर्टिजमेंट नंबर काय तो टाकून घ्यायचा आहे. ओके, जसं की तुम्ही इथे बघू शकता या PDF मध्ये तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट नंबर दिसून जाईल. बघा हा ॲडव्हर्टिजमेंट नंबर आहे, हा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करतो तेही सांगणार आहे. पोस्ट कोड काय, त्याच्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर तो कन्फर्म करून घ्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस कन्फर्म करून घ्यायचा आहे. जनरेट OTP करून अकाउंट क्रिएट करून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. ओके, अप्लाय कसं करायचं समजलंय. आता नेमका कोण कोण अप्लाय करू शकतंय, कशाप्रकारे अप्लाय करायचं ते सांगतो. अनेकांना कन्फ्युजन वाटतं तर पुन्हा एकदा सांगतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस ही भारत सरकार अंतर्गत येते. आता भरपूर साऱ्या पोस्ट आहे, मॅनेजर लेवलच्या आहे आणि ज्युनियर लेवलच्या पण आहे. आता जेवढ्या पण ज्युनियर लेवलच्या पोस्ट आहे या फ्रेशरसाठी आहे आणि मॅनेजर लेवलच्या पोस्ट ज्या आहेत ते असणार आहे एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी. तर फ्रेशरपासून आपण सुरुवात करू. तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर इथे बघा कॅटेगरीनुसार जागा दिल्या आहे, टोटल जागा दिल्या आहे. जसं की तुम्ही बघू शकता टोटल 8 जागा आहे या पोस्टसाठी. मग कॅटेगरीनुसार पण तुम्ही बघू शकताय. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर 79 जागा आहे. बघू शकताय 35 कशासाठी आहे तर साठी, EWS, OBC, SC ST यानुसार पण तुम्ही ते बघू शकताय. आणि PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा राखीव आहेत. ओके, त्याच्यानंतर ज्युनियर लॉ म्हणजे थोडक्यात ज्यांचं लॉ मधून शिक्षण झालंय त्यांच्यासाठी पण जागा आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायनान्स ज्यांचं फायनान्समधून झालंय त्यांच्यासाठी पण आहे. या सगळ्याच्या सगळ्या जागा असणार आहे फ्रेशरसाठी. आणि जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर एक्सपिरियन्स बेसवर भरपूर मोठ्या प्रमाणात इथे जागा निघाल्या आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. आता फ्रेशर आणि एक्सपिरियन्ससाठी नेमका काय क्रायटेरिया आहे, काय शिक्षण आहे ते पण आपण पुढे जाऊन बघू. जसं की बघू शकताय ही जी ज्युनियर लेवलची सगळ्यात शेवटची पोस्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग तुमचं झालेलं आहे, ऑर टेक्नॉलॉजी इन सिव्हिल ऑर मिनिस्ट्री इन सायन्स. म्हणजे थोडक्यात हे तुमचं शिक्षण झालं आहे, कुठलाही एक्सपिरियन्स मागितला नाही आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ओके, त्यानंतर ऑपरेशन्समध्ये तुम्ही अप्लाय करता तर ग्रॅज्युएट इन सायन्स अँड फुल टाइम रेग्युलर MBA ऑफ 2 इयर्स ड्युरेशन. म्हणजे सायन्स आणि MBA झालाय अप्लाय करू शकता किंवा फुल टाइम रेग्युलर बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग या दोघांपैकी काही झालंय तुम्ही अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स इथे मागितलेला नाहीये. ओके, त्याच्यानंतर लॉसाठी तुम्ही अप्लाय करताय तर प्रोफेशनल डिग्री इन लॉ 3 वर्षाची डिग्री तुमची झालेली आहे किंवा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड रेग्युलर कोर्स झालाय म्हणजे 10+2 तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स मागितलेला नाहीये. त्याच्यानंतर फायनान्ससाठी तुम्ही अप्लाय करताय तर मिनिस्ट्री इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विथ अ स्पेशलायझेशन इन फायनान्स ऑर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स किंवा कॉस्ट अकाउंटंट ऑर चार्टर्ड अकाउंटंट हे जर तुमचं झालं असेल तुम्ही अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स मागितलेला नाहीये. ओके, त्यामुळे फ्रेशरच्या बेसिसवर असेल तर अप्लाय करा.
आणि जर एक्सपिरियन्स बेसिसवर अप्लाय करायचं असेल तर इथे शिक्षण दिलं आहे आणि कमीत कमी 3 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स मागितला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनी या एक्सपिरियन्स पोस्टसाठी अप्लाय करा. जे फ्रेशर्स आहे म्हणजे थोडक्यात लॉमधून झालं आहे, फायनान्समधून झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, सायन्स झालं आहे, इंजिनिअरिंग झालं आहे, त्यांच्यासाठी या बाकीच्या पोस्ट असणार आहे. यासाठी वयाची अट काय ते तुम्ही ते बघू शकताय. 32 वय मॅक्झिमम तुमचं लागणार आहे. 7/9/2026 रोजी तुमची एज कॅल्क्युलेट केली जाते आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी पण 27 वय तुमचं मॅक्झिमम पाहिजे. ओके, म्हणजे मॅनेजरसाठी 32 आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फ्रेशरसाठी 27. पण कॅटेगरीत नसाल तर SC/ST साठी 5 वर्ष सूट, OBC साठी 3 वर्षाची सूट आणि त्याच्यानंतर बाकीच्यांसाठी म्हणजे PWBD कॅन्डिडेटसाठी पण इथे सूट दिली आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी पण इथे सूट दिली आहे. ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन किती आहे? 8/8/2026 आहे. क्लोजिंग डेट किती आहे? 7/9/2026 असणार आहे. ओके. पे स्केल किती आहे तर बघू शकताय. ₹60,000 मिळतात. त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे अलाउन्सेस वगैरे मिळतात. म्हणजे 1,80,000 पर्यंत तुमची सॅलरी जाते आणि ते 1,40,000 पर्यंत तुमची सॅलरी जाते. भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात इथे दिलेले आहे. ओके. म्हणजे जर बघायला गेलं तर ₹21,00,000 प्रति महिना तुमचा इथे मॅनेजरसाठी पॅकेज असतं आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणजे फ्रेशरसाठी ₹14,00,000 प्रति महिन्यापर्यंत इथे पॅकेज मिळतं. बाकी अप्लाय कसं करायचं, सिलेक्शन कसं होणार आहे, तर बुक मी इथे टॅग करून दिलंच. इथे अप्लाय करायची पद्धत दिली आहे, ते मी तुम्हाला सांगितलं आहे. कुठले डॉक्युमेंट लागत आहेत ते पण इथे लिस्ट दिली आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन काय, तर कम्प्युटर बेस्ड आपली ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे. ती कशी असणार आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी फॉलो बाय ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन. म्हणजे सगळ्यात आधी तुमचं ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुमचं इथे शॉर्टलिस्टिंग प्रोसेस होईल आणि त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होऊन तुमचं सिलेक्शन होईल. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे. संपूर्ण माहितीची PDF डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकली आहे. त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांच्यासोबत शेअर करा. तुम्ही असेल तर अप्लाय करा आणि अशाच अपॉर्च्युनिटी जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.